तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा ब्लॉग आपण मॅच खेळायला जाणार आहे त्याच्यावर आधारित आहे। तर आता आपण इकडून नायगावला चालले आहे, नायगाव ईस्टला मॅचसाठी। तर आज म्हणजे आत्ता 6:50 होत आहेत। तर आता आपण इकडून निघू, सगळे मित्र इकडे जमा होतील। 10ची आपली मॅच आहे। तर लवकर का जातो आहे कारण की तिकडे जाऊन आम्ही कसं काय आहे ते बघणार। फर्स्ट टाईम आहे की असं मी बाहेर मॅचला चाललो आहे, कारण की याच्या आधी असं वाटायचं पण कधी मी गेलो नाही मॅचला, कारण की कधी अशी टीम भेटलीच नाही का त्याच्यासोबत मी जाईल। तर आता कॉलेजची सगळी पोरं आहेत त्यांच्यासोबत मी चाललो आहे। तर चला आता आपण जाऊया, एकसाथ ग्रुप झाल्यावर आपण इकडून निघायचं आहे। तर आता मी जातो आहे खाऊगल्लीत, तर तिकडून आपण निघूया। चला सगळे आमचे प्लेयर आलेले तर आता मित्रांनो ते सगळे पेट्रोल भरायला थांबलेले आहेत। तर मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहेत ग्राउंडवर। अशी सोडणार आहे का? लाईव्ह आहे, तुम्ही बघू शकता मंदिराकडे हे आहे, इथे लाईव्हचं स्टेज आहे। तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेले आहेत ग्राउंडवर, नायगावला कुठे जे आहे ते ईस्टला। तर तुम्ही बघू शकता आमच्या मागच्या साईडला ग्राउंड आहे, आमची सगळी पोरं इथे प्रॅक्टिस करत आहेत आणि या साईडला ते नाश्त्याची सोय करतात। तर आता आपण थोड्या वेळाने मॅच चालू आहे, लाईव्हला आपली तिसरी मॅच आहे। मग त्यानंतर बरं मग आपण चालू करणार, आता लाईव्हचं ते सेटअप करतायत तर मी तुम्हाला दाखवतो। तर बघा ते मंदिराच्या वरच्या साईडला आहे, तिकडे एक लाईव्ह आहे, बरं ह्या साईडला एक लाईव्ह आहे, असे 2 लाईव्ह आहेत वाटते। तर आता आपण बघू, जसं सेटअप लावतील तसं मी तुम्हाला दाखवेल। तर चला आता आपण बघूया कसं काय चालू आहे ते। मित्रांनो आम्ही नाश्ता आणलाय बरं, त्यांनी डबल ए वाला 6 मारणार आहे, डबल ए ची बॅट आणि मालक। आणि त्यानंतर मी ग्राउंड बघू शकता, लाईव्हच आहे। तर आता इथे पूजन करायचं चालू आहे। तर आता सगळ्या टीमला म्हणजे 2च टीम अजून आल्यात, आमची एक अख्खी टीम आली, यांची एक अर्धीच टीम आहे। तर बरं आता सगळ्यांना इथून पूजन करते व सर्व खेळाडू उपस्थित येथे राहायचं आहे। अंडर 23 टूर्नामेंट नागबा मंदिर चालू वाजवायचे आहेत। टीमचं श्रीफळ फोडून झालेलं आहे, होईल सामन्याला। तुषार पाटील मान्यर उपस्थित आहेत मैदानावर। बोलवायला लागले तुम्हाला, पहिला चेंडू 4 धावांसाठी पहिला चेंडूवर प्रहार संघाचा शॉट चेंडू होता। पहिला चेंडू मॅच झालेली आहे, सन्मान दिला, मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार येतोय। मॅच आहे तर आता टॉस होईल, बाकी काही नाही। सगळ्यांना ओपन केलं आहे 6 धावांनी, तुम्ही बघू शकता माझे नवीन शूज। तर आता काय नाही, आपण सगळी टीम आपलं कमिटी टॉस पडायचं, बघू कसं काय ते पुढचं तुम्हाला दाखवलं मी। टॉस विन होतो, बघूया कोण। कोण टॉस जिंकले, कोण जिंकले टॉस? माझी बळ संघ जा कमाल। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। पुढचा सामना आपण पाहणार आहोत। तर आमचा कर्णधार कॅप्टन आयफोन वाला या दोन्ही संघामध्ये नाही बरं, डायबी टाकतो आणि कॅच पकडतो। नाही बघा आमचा पवनगिनी का, पवनगिनी बरोबर ना, बरोबर आहे। बघूया, अरे वाईस कॅप्टन ना, याला कुणाचं नाव द्यायचं? मालजीपाडा या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आव्हान दिलं आहे ते
अरे जब्बर बाईक आहेत फलंदाजीसाठी टीम I don't know, असेल तो असेल. मुन्ना. हा, घेतात. मंथन राऊत आणि यश पाटील, दयानंद पाटील. चला सामना सुरू. पहिला चेंडू यश गर्द्यांचा, चांगली डिलिव्हरी हवेमध्ये, चेंडू बघूया क्षेत्रसेन काय करतोय. ओ झटापट झाली, खूप बघा कोणाला लागला असेल तर कॉल करायला पाहिजे होता. कॉलिंग महत्वाची आहे. या पहिल्या चेंडू गडी बाद होता. यश घरात चांगली गोलंदाजी होती. पुढचा चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षण आहे, पुन्हा एकदाच बिघडते, पुन्हा गडी बाद होत असताना यश मात्र मिसस्टँडिंग क्षेत्ररक्षण. लगातार 2 चेंडू आहेत त्या 3. ओ ब्लॉक चेंडू होता, चांगला चेंडू बनावा लागेल यश गर्द यांचा. चला पुढचा चेंडू यश गर्द यांचा, ब्लॉक चेंडू यॉर्कर चेंडू होता स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तिकडे युग पाटील, फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या आणखी पुढे सरकली ती. वाईटचा इशारा, अवांतर धावसंख्या. शेवटचा चेंडू स्लो डिलिव्हरी केली हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षण खूप लांब आहे, मात्र बघूया युग पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पर्यंत 2 धाव पूर्ण. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव. चेंडू चांगला चेंडू लॉंगच्या दिशेने, क्षेत्ररक्षण कुठली चुकी करत नाहीये, गडी बाद. पहिल्या चेंडूवर गडी. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल डीजे. यश पाटील यांच्या पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद. यश पाटील, राहुल नवीन फलंदाज. लो फुल डिलिव्हरी होती, युवराज पाटील आहेत जागृत. फेकी होईपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या. दुसरं षटक, चांगली डिलिव्हरी होती, मात्र दिवसाने थ्रो होईपर्यंत 2 धाव पूर्ण. थोडा उशिरा येतोय फेकी. बरोबर आहे. उषा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघालेली होती. हा विचार आपण कुशाल कांगडी एक महत्वाला संघातील दुसरा चेंडू. चेंडू सुधारू शकतात. आपल्या संघाचा वैयक्तिक पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून विशाल कांगडी गडी बाद. मगाशी म्हटलं होतं कुशाल कांगडी आणि घाई करा नाही पाहिजे, त्यांच्या जिम्मेदारी होती, मात्र त्याचा कबूल परत समाजाने केला होता. तोच फलंदाज नंबर 2 ओव्हर गेले होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू एका पूर्ण दुसरी बाजूला पूर्ण गेली आहे.
मित्रांनो आमचा पहिला राऊंड झाला आहे तो आम्ही जिंकलोय. तर आता ही एक मॅच चालू आहे कामत आणि उमेमान यांच्यात. जो जिंकेल त्यानंतर मग चिट्ट्या पडणार पाच टीममध्ये. त्यात बघायचं कोण कसं काय होते ते. तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला, मी खाल्लंय. पोरं नाश्ता आणायला गेलेत, माझ्याकडे होतं म्हणजे शिरा वगैरे होता तो मी खाल्ला. तर आता आपण बघू कोण जिंकते कसं जिंकते ते. चला मित्रांनो आता आम्हाला चिट्ट्या उडल्यात, आता आम्हाला बाय भेटले. तर आता आमची आता नाही नंतरला मॅच आहे. 2 मॅच झाल्यानंतर तोपर्यंत आता आम्ही आराम करतो. आता बघू 2 मॅच कशा काय चालल्यात, मेहमान वगैरे त्यांच्या. बघू आता कसं चालतं. दुसरी मॅच त्यानंतर मी पण जास्त व्हिडिओ नाही काढणार, चार्जिंग संपत आलं. जेवढं दिसेल तेवढंच काढेल.
didn't take it. No, no. They left me for dead, I guess I'll never learn. Every time I break, there's just more pain to burn. They'll never, never, never learn. Till the battle's won, till kingdom come. I'll never run. There's too many royalty. So I'm taking what you see. They'll be calling me royalty. तर मित्रांनो, आमची कालची अशी एक मॅच झाली, त्यात आपला हा व्लॉग पण आपण बनवलेला होता. तर आता हा व्लॉग एंड व्हायला आलेला आहे, कारण की काल आम्ही फर्स्ट राऊंड जिंकले, पर सेकंड राऊंडला चिट्ट्या पडल्या. सेकंड राऊंडमध्ये चिट्ट्यांमध्ये आम्हाला डायरेक्ट बाय भेटला. सेकंड राऊंड थर्ड राऊंड खेळायला तर समोरची पण टीम चांगली होती, तर त्यांनी आम्हाला हरवलं. तर आम्ही तिकडून निघाले. तर मी माझा काय ब्लॉग एंड करायला तिकडे इच्छा नव्हती, म्हणून मी त्या पुढच्या दिवशी आज ब्लॉग एंड करतो आहे. जर तुम्हाला व्लॉग हा आवडला असेल तर मला सांगा, तर आम्ही कधी मॅचला जाऊ तेव्हा आम्ही असा व्लॉग बनवू. तर व्हिडिओ इथेच आपले एंड होते. व्हिडिओज आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असेच पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.